नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 मध्ये तुम्ही अभ्यास करायला लागला असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे या टीईटी मध्ये तुम्हाला 90 किंवा 90 प्लस मार्क पडले पाहिजे याची काळजी घ्या। तुम्ही म्हणाल सर कसं काय, आम्हाला कॅटेगरीनुसार तर 55% म्हणजे 82 प्लस मार्क मला पडले तर मी क्वालिफाय होणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना दाखवा, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे। कारण 2022 ची जी टेटच्या एक्झाम मध्ये शिक्षक भरती झाली त्यामध्ये हा इश्यू आला होता आणि तो इश्यू काय तो पण तुम्हाला मी इथे सांगणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन करा, कारण पुढची पण महत्त्वाची माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पसंत पडला नक्की दिल से तो कमेंट मध्ये पण मला नक्की कळवा। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी। बघा, टार्गेट 90 किंवा 90 प्लस का म्हणतो मी, पहिले आपण समजून घेऊया की निवड प्रोसेस कशी असते। दुसरं समजून घेऊया की ओपन कॅटेगरीसाठी पात्रता मार्क्स इथे किती आहे आणि कॅटेगरी आणि ओपन मधून पात्र झाल्यास तुमचं नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे आणि कसं होणार ते पण मी तुम्हाला सांगतो। शेवटपर्यंत राहा। ते तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं टीईटी 2025 साठी बॅचेस लॉन्च झालेले आहेत। जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासाठी आचार्य बॅच 1.0 आहे आणि जे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी द्रोण बॅच 7.0 ची बॅच आहे। दोन्ही बॅच मध्ये फॅकल्टी तुम्हाला टू द पॉइंट शिकवणार आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे। जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना 50% ऑफ आहे, त्यांनी लगेच ओल्ड स्टुडंट नावाचा कोड वापरून ही बॅच घेऊ शकता। 17 सप्टेंबर पासून बॅच चालू झालेली आहे। त्याचप्रमाणे सीटीटी बॅच पण आपल्याकडे आहे, सीटीटी प्लस टीईटी पण आहे, सेपरेट सीटीटी पण आहे। सध्या तुम्ही फोकस मात्र याच्यावरतीच करा, टीईटी 2025 वरती अभ्यास चांगला करा। ही बॅच तुम्हाला घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, लिंक लगेच ओपन करून बॅच परचेस करून घ्या। त्याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो एक बुक सुद्धा आवश्यक आहे। तुम्हाला एक बुक्स आहे जे टीईटी सक्सेस मॅटर सगळ्यांनीच घेतलं पाहिजे, ज्याच्यामध्ये 3000 प्लस पीवायक्यू सेशन्स आहेत, पीवायक्यू अवेलेबल आहे। त्याचबरोबर तुम्हाला पेपर 1 चं पेपर 2 चं पुस्तक सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि अध्यापन शास्त्र बालमानसशास्त्राचं पुस्तक पण अवेलेबल आहे। पुस्तक ऑर्डर करण्यासाठी ॲपवरनं ऑर्डर करा, Amazon वापरा किंवा शेजारच्या बुक स्टॉलला जाऊन परचेस करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। पहिले समजून घेऊया शिक्षक भरती निवड कशी होते, त्यात नॉर्मल पद्धत कशी असते ती तुम्हाला पहिले सांगतो। इथे मी लिहितो नॉर्मल प्रोसेस कशी असते। बघा, नॉर्मल प्रोसेस जनरली सिलेक्शन होताना बघा, उदाहरण मी घेतो। आता ही उदाहरण घेताना मी तुम्हाला उदाहरण घेतो कॅटेगरीचं। एखाद्या कॅटेगरीचा स्टुडंट असेल त्याचं सिलेक्शन कसं होतं बघा। उदाहरणार्थ ओबीसी घेतलं, ओबीसी कॅटेगरीतला एक तर हा मेल असू शकतो, मेल मधला ज्याला आपण जनरल म्हणतो, मेल मध्ये जनरल म्हणतो आपण त्याला। आणि एक घेतो मी ओबीसीचा कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणतो की फिमेल कॅन्डिडेट आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे। बघा, हे समांतर आरक्षण, याला काय म्हणूया आपण, समांतर आरक्षण आहे। समांतर आरक्षण काय काय मग तुम्हाला याच्यामध्ये जाणून घ्यायचं असेल तर फिमेल मध्ये बघा, फिमेल जर समांतर आरक्षण तसं कोणकोणतं आहे त्याला म्हणूया आपण एक्स मॅन आहे, त्यानंतर म्हणूया आपण दिव्यांग, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्यानंतर म्हणूया आपण प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड आहे, त्यानंतर स्पोर्ट पर्सन आहे, स्पोर्ट पर्सन आहे, त्यानंतर आपण त्याला म्हणूया स्पोर्ट पर्सन आहे, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सपोज अजून जे काय असेल तुम्हाला, म्हणजे हे सगळे काय समांतर आरक्षण आहे। टोटल 8 समांतर आरक्षण आहे। अनाथ हा याच्यात राहिलेला बघा, अनाथ 1 2 3 4 5 6 7 आणि अजून एक बाकी याच्यामध्ये। सो हे समांतर आरक्षण तुम्ही लक्षात घ्या। आता हे समांतर आरक्षण जे आहे यामध्ये मी त्यातलं एक घेतलंय, फक्त फिमेल घेतले, ओके, फिमेल घेतलंय। बघा यांना कसं आरक्षण मिळतं, ओके। कॅटेगरीतलं ओपन घेतलं की मी नाही, ओपनचं जर लक्षात घ्यायचं तर काय होईल तुम्हाला सांगतो मी। आता कॅटेगरी कोणती घ्या, ईडब्ल्यूएस असो, एससीबीसी असो, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, अ ब कड असू द्या, एसबीसी असू द्या, सगळ्यांसाठीच हे लागू आहे। एक्झाम्पल म्हणून मी ओबीसी घेतलाय। ओबीसीतला जनरल कॅटेगरीचा उमेदवार आहे, याचं सिलेक्शन बघा शिक्षक भरतीमध्ये नॉर्मल होते। बघा, शिक्षक भरतीची प्रोसेस होताना काय काय होते बघा, टीईटी होते, नंतर तुमची टेट होते आणि नंतर तुमचं सिलेक्शन होतं 1 ते 8 वर्गासाठी। 9 ते 8 वर्गासाठी टीईटी नाहीच आहे, ओके। मग 1 ते 8 वर्गासाठी तुम्हाला मी सांगतोय, ओबीसी मधला मेल कॅन्डिडेट ज्याला आपण जनरल मध्ये कन्सिडर करतो, हा मेल कॅन्डिडेट जो आहे हा समांतर आरक्षणामध्ये नाही आहे असं मी तुम्हाला म्हणतो। जसं की हा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त नाहीये, जनरल आहे, बरोबर आहे। मग याचं सिलेक्शन होताना टेटच्या मार्कांच्या आधारे, काय टेटच्या मार्कांच्या आधारे याचं सिलेक्शन कुठे होणार आहे, पहिल्यांदा त्याचा विचार केला जाईल। कुठे विचार केला जाईल, त्याचा विचार होईल पहिले ओपन जनरलला, ओपन जनरल मध्ये विचार होईल आणि मग दुसरा विचार त्याचा कॅटेगरी जनरल मध्ये होईल, ज्याला तुम्ही जनरली मेल म्हणतात, ते मेल नाही ते जनरल असतं, बरोबर आहे।
दोन ठिकाणी विचार होतो. आणि ओबीसी जो फिमेल आहे, ओबीसी फिमेल किंवा समांतर आरक्षण तुम्ही कन्सिडर करा, याचा विचार कुठे होतो बघा. याचा विचार पहिले 4 ठिकाणी होतो बघा. 4 ठिकाणी कुठे कुठे होतो. पहिले विचार होतो त्यांचा ओपन फिमेल मध्ये जाईल ती. दुसरा विचार होतो तुमचा कॅटेगरी फिमेल मध्ये जाईल ती. तिसरा विचार होतो त्याचा कॅटेगरी ओपन फिमेल कॅटेगरी फिमेल, नंतर ओपन जनरल मध्ये विचार होतो, आणि चौथा विचार होतो त्यांचा कॅटेगरी जनरल मध्ये. म्हणजे 4 ठिकाणी विचार होईल. 4 ठिकाणच्या जागेसाठी कॉम्पिट करायला तिला जागा जास्त मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, त्यांना ओपनच्या जागा इथे मिळून गेल्या बघा. ओपनच्या इथे सुद्धा काय ओपनची जागा मिळून गेलेली आहे. लक्षात आलं. आता तुम्ही फिमेल ऐवजी काही पण घ्या, एक्समॅन घ्या, दिव्यांग घ्या, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, स्पोर्ट पर्सन घ्या, अनाथ घ्या, किंवा अंशकालीन कर्मचारी घ्या, कुणाला इथे टाका, त्यांना 4 ठिकाणी कॉम्पिट करायचंय. अशी जनरल प्रोसेस आहे, बरोबर आहे. आता जर तुम्ही कॅटेगरीतले उमेदवार नाही आहात, तुम्ही कॅटेगरीतले उमेदवार नाही आहे, नॉर्मल प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय, नॉर्मल प्रोसेस सांगतोय, तुम्ही ओपन मधले उमेदवार असाल, ओपन मधले, बरोबर आहे. इथे मी ओपन मध्ये टाकलंय. तर ओपनचा जो कॅन्डिडेट आहे हा कुठे जाणार आहे, तर ओपनचा कॅन्डिडेट फॉर एक्झाम्पल हा फिमेल असू किंवा हा मेल असू. फिमेल जर असेल तर त्याला 2 ठिकाणी जाता येतं ओपनचा बघा. एक तर तो जाणार आहे ओपन फिमेल मध्ये, पहिला मुद्दा, आणि दुसऱ्यांदा विचार केला जाईल त्याचा ओपन जनरल मध्ये. आणि जर मेल असेल ओपनचा तर त्याचा विचार कुठे होईल, फक्त एकाच ठिकाणी होईल, ओपन जनरल मध्ये. मी याला समांतर आरक्षण म्हणत नाही की समांतर आरक्षण नाहीये याचं, म्हणून त्याला मी जनरल म्हटलं, समांतर आरक्षण नाही. फिमेल हे काय समांतर आरक्षण. मग या एफच्या जागेवर तुम्ही हे सगळे टाकू शकता. एक्समॅन, दिव्यांग, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक, हे 2 ठिकाणी जातील ओपन. कॅटेगरी असाल तर कॅटेगरी मधला जनरलचा 2 ठिकाणी जाईल, कॅटेगरी मधला समांतर आरक्षण 4 ठिकाणी जाईल. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. ओके, आता मी पुढे घेतो तुम्हाला घेऊन बघा. पुढे ऍड करतो मी तुम्हाला, पुढचं पेज ऍड करतो यातमध्ये, किंवा हेच मी तुम्हाला आता काढतो, हे वॉश करतो आणि पुढे घेतो मी, इरेज करतो याला आणि पुढे घेतो बघा. आता हे समजलं असेल तुम्ही, पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता ही झाली नॉर्मल प्रोसेस झाली. काय म्हटलं मी तुम्हाला, ही झाली नॉर्मल प्रोसेस. दुसरे काय महत्वाचे 2 निकष काय ते सांगतो मला बघा. आता एखादा उमेदवार बघा, एखादा उमेदवार जो की फॉर एक्झाम्पल ओबीसीचा आहे, ओबीसीचं एकतर जनरल पकडा किंवा ओबीसीचं समांतर आरक्षण पकडा. समांतर आरक्षण मध्ये काय येतंय याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता तुम्हाला सांगितलं किती आहेत, 9 प्रकारचे हे विद्यार्थी याच्यामध्ये मोडतात, बरोबर आहे. मग ओबीसी जनरल जर घेतला तर जनरल मधून तो जातो 2 ठिकाणी, म्हणजे ओपन जनरलला जातो आणि ओपन ओबीसी जनरल पण जातो. ओके, आता इथे लक्षात घ्यायचंय की हा ओपन जनरल मध्ये कधी जाईल. ओपन जनरल मध्ये 2 निकष. कोणते 2 निकष. पहिला मुद्दा एजचा आहे, त्याचं एज, आणि दुसरा मुद्दा त्याचे टीईटीचे मार्क्स आहे. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. एज म्हणजे काय, शिक्षक भरतीसाठी एज लिमिट काय आहे. शिक्षक भरतीसाठी ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याला 38 पर्यंत इथे सवलत आहे, आणि कॅटेगरीचा उमेदवार असेल तर त्याला वयाच्या 43 पर्यंत सवलत आहे. कसं काय बघा, हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. हे नोटिफिकेशन सांगतंय बघा, आरक्षणामध्ये वयानुसार कुठे विचार केला जातो. शालेय शिक्षण विभागाचा GRच आहे 23/7/2017 आणि 7/2/2019चा. त्यानुसार वयामध्ये बघा 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत हा खुला प्रवर्ग आहे, आणि मागास वर्गामध्ये 43 वर्षापर्यंत सूट असणार आहे. ओके, विथ प्रूफ दाखवलं तुम्हाला मी, लक्षात घ्या विथ प्रूफ आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला बघा. मी तुम्हाला सांगितलं एजचा पहिला क्रायटेरिया आहे, बरोबर. एजचे हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. आणि टीईटी मधले 2 क्रायटेरिया आहे. टीईटी मधलं पहिलं काय, तुम्ही टीईटी क्वालिफाईड जे झालात त्याला पर्सेंटेज किती होतं बघा. 55% होते की दुसरं तुम्हाला 60% होते किंवा त्याच्या अबो होते. 60% अबो, 55% अबो. जर 85 असेल म्हणजेच तुमचं 82 ते 89च्या दरम्यान मार्क असतील, आणि इथे 90 किंवा 90+ मार्क असतील तर तुमचा विचार होतो बघा. जर एखाद्या विद्यार्थ्याला टीईटी मध्ये एवढेच मार्क आहेत, त्यांनी टेट दिली नंतर आणि टेट नंतर तो शिक्षक भरतीमध्ये सामील झाला तर त्याचा विचार बघा. टेटला त्याला 82 ते 89च्या दरम्यान मार्क असतील तर त्याचा विचार फक्त आणि फक्त काय कॅटेगरीमध्येच होईल. इथे म्हणजे ओपन जनरलला होणार नाही. सेम इथे समांतर आरक्षण 4 ठिकाणी विचार केला जातो ना. पहिला विचार समांतर आरक्षण काय करत जातो, ओपन समांतर आरक्षण. सपोज मी फिमेल घेतलं बरोबर आहे, फिमेल घेतलं, ओपन फिमेल, दुसरं कॅटेगरी फिमेल, तिसरं ओपन जनरल, आणि चौथं होतं कॅटेगरी फिमेल मध्ये होतं, बरोबर आहे. मग इथे लक्षात घ्या, कॅटेगरी जनरल मध्ये होतं, बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या की तुम्हाला जर पर्सेंटेज कॅटेगरीनुसार टीईटीला होते,
टेटला खूप जास्त स्कोर आहे, सपोज टेटला तुमचा स्कोर खूप जास्त आहे, तुम्ही आउट ऑफ 200 सपोज तुम्हाला 180 आहे, आउट ऑफ 200 180 आहे, म्हणजे तुम्ही रँकिंग आहात, रँकवर आहात, पहिल्या 50 मध्ये आहात, तरी सुद्धा तुम्हाला तुमचा विचार करताना ओपनच्या जागा तुम्हाला इथे मिळणार नाही. लक्षात घ्या. का बरं मिळणार नाही? कारण तुम्हाला टीईटी मध्ये स्कोर चांगला नव्हता. टीईटी मध्ये तुम्ही पात्रतेच्या निकषानुसार कॅटेगरीमधून फक्त पात्र आहात, ओपनच्या जागा तुम्ही घेऊ शकत नाही. आलं लक्षात. जर मात्र दुसरी कंडिशन झाली, पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही इथे कॅटेगरी मधून पास झाला असाल, म्हणजे सॉरी ओपन मधून पास झाला असाल, तुम्हाला ओपन मधून तुम्हाला जे मार्क्स आहे, ओपन मधून तुम्हाला जे मार्क्स आहे ते चांगले आहे, 60+ आहे, तुम्ही पात्रतेच्या निकषाच्या पुढे गेलात, मग तुमचा विचार मात्र काय होईल, ह्या दोन्ही ठिकाणी होईल. बघा, ह्या दोन्ही ठिकाणी होईल. या दोन्ही ठिकाणी म्हणजे ओपनच्या पण कॅटेगरीच्या पण जागा मिळतील, अन्यथा पहिल्या निकषानुसार तुम्हाला जागा मिळणार नाही. क्लिअर झालं. हा झाला पहिला मुद्दा, यातला मी टीईटीचा मार्क्सचा वापरला. दुसरा मुद्दा हा पण वापरावा लागेल, जर तुम्हाला 60+ मार्क आहे, 90+ मार्क आहे, पण तुम्ही एज मध्ये बसत नाहीये, तुमचा निकष हा जो आहे कॅटेगरीचा तो 38+ आहे, मग तुम्हाला ओपनची जागा इथे पण मिळणार नाही. बघा, दोन मुद्दे सांगितले, एक तर टीईटीचे मार्क्स, दुसरं काय वय 38+ असाल तर तुम्हाला चांगले मार्क पडले, 38+ आहात तुम्ही, आणि तुम्हाला मार्क 90च्या प्लस आहे टीटीला, शिक्षक भरतीला चांगले मार्क आहे, मग तुम्हाला ओपनची जागा मिळतील का? बरं, नाही मिळणार. म्हणजे हा पण निकष लक्षात घ्या. यानुसार विचार केला तर तुम्हाला ओपनच्या जागा इथे मिळत नाही. आता मला सांगा, क्लिअर झालं का? क्लिअर झालं मला कमेंटमध्ये कळवा बरं. एवढा चांगला मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय, कमेंटमध्ये कळवा. आता पुढे घेऊन जातो. आता हे सगळं बसलात तुम्ही, पण जर तुमच्याकडे नंतर फायनल डीव्ही होतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅटेगरीला व्हेरीफाय करा, तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट जर नसतील ना, व्हॅलिड डॉक्युमेंट, मग तुम्ही गेले, उडाले, अपात्र, शिक्षक भरतीमधूनच अपात्र. हे सोडा, हे कॅटेगरी की ओपन हे सोडा, शिक्षक भरतीमधूनच तुम्ही अपात्र होणार आहात. ओके, हा मुद्दा कळला का? थोडा पुढे घेऊन जातो मी तुम्हाला. बघा, थोडा पुढे घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला आता सीटीटी टीटीला मार्क्स 82 ते 89च्या दरम्यान असाल आणि तुम्ही कॅटेगरीमधून पात्र असाल टीईटी, मग तुम्ही म्हणाल की सर आता मी डायरेक्ट पुढे टेट देतो, मी आता टीईटी 2025 देत नाही, किंवा फ्रेशर विद्यार्थी असाल तुम्ही, फ्रेशर विद्यार्थी, सर आम्हाला कॅटेगरीनुसार मार्क तर 55%च पाडायचे, पण नाही. लक्षात घ्या, तुम्हाला 60% म्हणजेच 150 पैकी 90 किंवा 90+ मार्क पाडणं गरजेचं राहील. त्यानुसार स्ट्रॅटेजी करा, मग तुम्हाला फायदा मिळणार, अन्यथा फायदा मिळणारच नाहीये. सो जर तुम्हाला कमी मार्क असेल तर भरतीमध्ये विचार कुठे जाईल? फक्त तुमच्या कॅटेगरीच्या जागेसाठी. ओपनच्या जागा मिळणार नाही. कुठे विचार केला जाईल? फक्त, काय म्हटलं मी, फक्त कॅटेगरीसाठी विचार केला जाईल, फक्त कॅटेगरीच्या जागांसाठी तुमचा विचार केला जाईल. पण तुम्हाला जर 90 किंवा 90+ मार्क असेल तर तुमचा विचार कुठे केला जाईल? कॅटेगरीच्या अँड ओपनच्या जागांसाठी तुमचा विचार केला जाईल. बघा, नंतर इश्यू होतो, नंतर पश्चाताप होतो. सो आत्ताच टार्गेट ठेवा, 2022चा इश्यू होता. 2022ला काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क असूनही निवड झाली नव्हती. कारण त्यांना कॅटेगरीमध्ये विचार केला गेला आणि कॅटेगरीचा कट ऑफ हा हाय लागला. काय लागला? हाय लागला. आणि ओपनचा कट ऑफ हा लो लागला. जनरली असं होतं का? नाही होत. पण शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये असं घडलं होतं. या मुलांनी कोर्टात केसेस पण टाकल्या, पण काही फायदा झाला नाही. जो नियम लागू आहे म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये कॅटेगरी ओपनसाठी, तोच नियम तुम्हाला पण लागू आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. मग आता टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. हा GR पण आहे बघा, की आरक्षणात कॅटेगरीवर अंमलबजावणी कशी करायची या संदर्भातला 25 जानेवारी 2024चा पण GR आहे. तो पण GR याच्याबद्दल मी व्हिडिओ घेतलेला आहे डिटेलमध्ये, तो पण बघून घ्या. आणि त्यावेळेस आला इश्यू आम्ही सांगितला पण होता विद्यार्थ्यांना. कोर्टाच्या निर्णयाबाबत एक महत्त्वाची माहिती, जास्त मार्क असूनही ओपनमध्ये निवड का नाही झाली? कारण ज्या उमेदवारांनी टीईटी किंवा सीटी ही कॅटेगरीची सवलत घेऊन पास केली आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओपनच्या जागांसाठी अपात्र ठरवले आहे. असे उमेदवार जे कॅटेगरीमधून पास आहेत ते केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गासाठी पात्र ठरले. सबब बऱ्याच उमेदवारांना चांगले गुण असताना देखील त्यांची खालच्या क्रमांकाच्या प्रेफरन्सनुसार निवड झाली आहे आणि काही उमेदवार यातून बाहेर पण पडलेले आहे. ही माहिती यावेळेस आम्ही मुलांना टाकली होती बघा. सो सीटीटी टीटीला मार्क्स कमी जर असतील तुमचे, तुम्ही अपात्र असाल तर नक्कीच तुम्ही ही एक्झाम द्याल. पण तुम्हाला जर मार्क्स 82 ते 89च्या दरम्यान असाल तर टीटी 2025 पुन्हा द्यावी का? तर याचं उत्तर आहे यस, तयारी लागा. आणि जे फ्रेशर विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असेल तर प्रॉपर प्लॅनिंग करा आणि याच्याबरोबर इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेसला नक्की जॉईन करा. कारण राहिलेल्या 2-2.5 महिन्यामध्ये तुमची प्रॉपर तयारी करून घेणारी बॅच असणार आहे. ही फ्रेशर मुलांची द्रोणात 7.0ची बॅच आहे आणि ही आचार्य बॅच 1.0ची बॅच आहे. दोन्ही बॅचमध्ये PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, मेंटोरिंग सेशन आहे, डाऊट
क्लिअरिंग सेशन अवेलेबल असणार आहे. आत्ताच बॅच जॉईन करा, फार कमी फीमध्ये आहे. पेपर 1 2100, पेपर 2 2100 आणि पेपर 1+2 जर घेतला तर 2500 प्लस GST आहे. तुम्हाला 50% सूट. तुम्ही आमचे विद्यार्थी असाल तर नक्की दोन्ही बॅच जॉईन करा. सीटीचा विचार आत्ता करू नका, तो विचार आपण नंतर करणार आहोत. आणि या संदर्भात तुम्हाला बॅचेस किंवा बुक्स हवे असेल तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. जवळच्या प्ले स्टोअर बुक स्टॉलला जा, ॲमेझॉनवर जा, तुम्हाला मिळणार आहे. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. एवढी सगळी प्रॉपर आणि डीपली तुम्हाला मी माहिती दिली. तुम्हाला आवडली की मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, सगळ्या ग्रुपला शेअर करा. हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.